फोन संबंधीचा एक प्रश्न आहे की तुम्हाला कधीही कुणी फोन करू शकते. असा एखादा तुम्हाला कॉल आला आहे का की त्यामुळे तुम्ही इमोशनल झाला आहे किंवा राजकारण आणि प्रशासना विरोधात तुम्हाला चीड निर्माण झालेली आहे? शेतकऱ्याचं जे सातबार असतो का, वडील गेल्याच्या नंतर जे वारसाचा फेर असते, तर ते वारसाचा फेर वाढण्यासाठी त्या तलाट्याला खरं तर ड्यू प्रोसेस दिलेली आहे. आता तलाट्याचं नाव सांगत नाही मी तुम्हाला, पण त्या माणसानं केवळ पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा फेरच ती वडत नव्हता. आणि मग त्याचा फोन मला आला. मग फोन आल्यावर त्याला तर काय भाषेत, आमच्या मराठवाडी भाषेत थोडं वाईट शब्द बी येतात, आता इथं सांगण्यासारखे नाहीत. पण मी त्याला एवढंच विचारलं की राजा, म्हणलं तुझे वडील वारल्याच्या नंतर तुझ्या वडिलाच्या नावावरची प्रॉपर्टी त्या मुलांच्या नावावर करण्यासाठी तुझ्याकडं ती फेर मागतंय. फेर ह्याच्यासाठी मागतंय का, तर त्याला पीक कर्ज काढायचं आहे, ती शेती बघायची, वडील गेलेत ही एक दुःख, आणि दुसरं तशा प्रसंगामध्ये ती जमीन त्याच्या नावची करून बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे, प्रपंच चालवायचा आहे, ही दुसरा भाग. आणि अशा तुटलेल्या पिचलेल्या माणसाला जी एक एक रुपयासाठी मोहताज आहे, त्याच्याकडून जर तू 1000-2000 रुपयाची मानसिकता असेल तुझी की त्यानं पैसे द्यावे, ती पैसे म्हटलं तुझ्या घराला तर सुख लागू देतील का, म्हणलं लागू देतील का? कारण आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत, ज्या लोक वाईट वागले, वाईट पद्धतीने गेले, त्यांची पुढच्या पिढ्या जर बघितल्या तुम्ही तर फार वाईट परिस्थिती असते त्यांची, काहीच ठेवलेलं नसते. पण त्या तलाठ्याला याच इतक्या प्रेमानं सांगितलं नाही नाही, एवढ्या प्रेमानं नाही. ती मग आपल्या आपल्या पद्धतीनं, मग कोण त्याला चांगलं म्हणू वाईट म्हणू. कारण माणूस म्हणून जी माणूस माणसासारखं वागत नाही आणि माणसासारखं आचरण करत नाही, त्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला सांगणं गरजेचं आहे, त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे, आणि ती पण तेवढंच गरजेचं आहे. मला वाटलं, मी बोललो त्याला.